नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे इंटरनेट. थोड्याशा 50-60 वर्षापूर्वीचा विचार करा. जर माझ्यापासून दूर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मला जर संवाद साधायचा असेल तर ते शक्य होतं का? पण ते हळूहळू आपण काय करत गेलो, शोधत गेलो आणि आपल्याला त्याची उत्तरं मिळत गेली आणि अशाच रीतीने आपण मोबाईल फोनचं इन्व्हेन्शन केलं. ज्याच्या थ्रू आपण फक्त काही अंतरावरतीच असणारे नाही तर 50,000, 60,000, काही लाख किलोमीटर दूर असणाऱ्या व्यक्तीसोबतही बोलू शकतो. आता फक्त थोडासा एवढाच विचार करा, जर एवढ्या लांबच्या व्यक्तीसोबत आपण बोलत बोलत त्याला पाहूही शकलो तर किती छान होईल हो. आणि हेच करून दाखवलं की येणाऱ्या काळामध्ये आलेल्या इंटरनेटमुळं. आता हे इंटरनेट जर घेतलं तर आपण पूर्ण जगामध्ये हे इंटरनेट यूज करणारे किती लोक आहेत, तर 46.1% एवढे लोक इंटरनेट सध्या यूज करत आहेत. आणि येत्या 2022पर्यंत तेच पर्सेंटेज 46.1%पासून 75 ते 80% येईल असं त्यातील जाणकारांचं मत आहे. मग हे इंटरनेट एवढं चांगलं आहे, पण ही कुठलीही गोष्ट फक्त चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत घेऊन येत नाही. त्याच्यासोबत त्याच्या काही वाईट गोष्टी असतील, काही दुर्गुणी असतील. आपण आज थोडंसं त्याच्यावरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नुकताच एक सर्वे कंप्लीट झाला. त्या सर्वेमध्ये काय केलं की त्या कमिटीने 1,50,000 लोक अशी निवडली की जी स्मार्टफोन यूज करत आहेत. आणि त्या सर्वेच्या अन्वये त्यांना लक्षात काय आलं, तर काही खालील कारणे त्यांना आढळली किंवा खालील निकष त्यांना मिळाले. ते निकष कोणते, तर एका दिवसामध्ये या 1,50,000 लोकांनी त्यांचा मोबाईल फोन 110 वेळा अनलॉक केलं. किती वेळा? 110 वेळा. आणि फक्त 110 वेळा अनलॉकच केलेला नाही आहे, तर दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर 15 मिनिटाच्या आतमध्ये ह्यातील जवळपास 79% लोकांनी त्यांचा मोबाईल फोन चेक केला आहे. आता मला सांगा, आपण मोबाईल फोन अनलॉक करतो तर कशासाठी करतो? तर आपल्याला आणलेले जे नोटिफिकेशन्स आहेत ते नोटिफिकेशन क्लिअर करण्यासाठी आपण मोबाईल फोन अनलॉक करतो. जर मला सांगा, आपण एका दिवसामध्ये 110 वेळा फक्त नोटिफिकेशन क्लिअर करायला मोबाईल अनलॉक करत असू, तर 110 वेळा अनलॉक केलेला मोबाईल फोन आणि प्रत्येक वेळेस लागलेला वेळ आपण पकडला की फक्त 2 मिनिटच लागले आपल्याला नोटिफिकेशन क्लिअर करायला. तर हा टोटल वेळ किती झाला? तो झाला की तब्बल 220 मिनिटे. पण जर आपण तासामध्ये कॅल्क्युलेट केला तर तोच होईल जवळपास 3.5 तास. मग मला सांगा, 3.5 तास जर आपल्या 24 तासामधले फक्त नोटिफिकेशन क्लिअर करण्यामध्ये गेले तर आपण किती मोठा आणि प्रचंड वेळ हा वाया घालवतो त्यामध्ये. आता हे आपण इंटरनेटच्या बाबतीत एवढं ॲडिक्ट का झालो, त्यासाठी आपण एक छान अशी केस स्टडी बघणार आहोत. 1950 साली एका सायकोलॉजिस्टने एक रिसर्च केली होती. त्या रिसर्चमध्ये त्यांनी काय केलं की 2 कबुतरं घेतली होती आणि ती 2 कबुतरं काय केली, 2 वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवली आणि त्या बॉक्सची अरेंजमेंट अशी केली होती की त्यामध्ये एक बटन ठेवलं होतं. जर त्या कबुतराला भूक लागली किंवा जर त्या कबुतरानं बटन दाबलं तर त्याच्यामधून त्याला खायला काहीतरी मिळत असेल. मग हळूहळू त्या कबुतराची ती सवय बनत गेली. जर त्यांना भूक लागली तर ते काय करायचे की ते बटन दाबायचे, त्यांना खायला काहीतरी मिळत गेलं. मग हळूहळू त्यांना ती सवय लागत गेल्यानंतर काही कालावधीनंतर, विशिष्ट कालावधीनंतर त्या रिसर्चरने काय केलं, तर एक अशी अरेंजमेंट चेंज केली की प्रत्येक वेळेस बटन दाबल्यानंतर त्याला खायला मिळेलच असं अरेंजमेंट ठेवली नाही. म्हणजे काय झालं की जर कबुतरानं बटन दाबलं तर त्याला काही वेळेस खायलाही मिळायचं, काही वेळेस मिळायचं नाही. आणि ह्या छोट्याशा झालेल्या चेंजमुळं ती कबुतरं फार वेडीपशी होऊन गेली. त्यामधल्या एका कबुतरानं काय केलं की ते जे बटन होतं ते 2पेक्षा जास्त वेळा दाबलं आणि तो थांबला. पण दुसरा जो कबूतर होता त्यानं काय केलं की जे बटन आहे ते बटन तो तब्बल 16 तास दाबत बसलाय. आणि मला वाटतं की एवढं तुमच्या सफिशियंट असेल की आपणामध्ये आणि कबुतरामध्ये जास्त असा फरक नाही आहे. आपणालाही काय केलं जातं, सपोज एखाद्या कंपनीने एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप केलं तर ते लॉन्चिंगच्या वेळेस आपल्याला काय सांगतात की जर तुम्ही हे ॲप जर यूज करायला सुरुवात केली, वापरायला सुरुवात केली तर आम्ही तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स देऊ. आणि काय होतं, हळूहळू ते रिवॉर्ड्स पॉईंट द्यायचे बंद करतात. मग काय करतात, आपण यूज केल्यानंतर काही वेळा आपल्याला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, काही वेळेस बेटर लक नेक्स्ट टाईम मिळतं आणि आपण हे रिवॉर्ड्स आणि बेटर लक नेक्स्ट टाईम ह्यामध्ये एवढं गुरफटून जातो की आपण त्या ॲपवरती किती वेळ आपला घालवतोय ह्याचा साधा विचारही करत नाही आहे. मग आपण हे बघा की आपल्या देशाची जवळपास 65% यूथ आहे. ह्या यूथचा एवढा प्रचंड वेळ जर इंटरनेटवरती चालला आणि तोही फक्त नोटिफिकेशन क्लिअर करण्यामध्ये आणि काही रिवॉर्ड पॉईंट मिळवण्यामध्ये, तर आपण डेव्हलप कंट्रीच्या रांगेमधून उठून डेव्हलप्ड कंट्रीच्या रांगेमध्ये कसं जाऊन बसू शकतो? मग त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील? तर त्यासाठी छोट्या छोट्या 3-4 गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामधला पहिला जो आहे तो म्हणजे 20 सेकंद बफर रूल.
म्हणजे आपल्याला आलेलं जे नोटिफिकेशन आहे त्याकडे आपण जर फक्त 20 सेकंद जर दुर्लक्ष केलं तर आपण ते परत ओपन करून ते बघण्यामध्ये आपला वेळ घालवत नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जे आलेलं नोटिफिकेशन आहे फक्त त्या नोटिफिकेशनकडे 20 सेकंदच दुर्लक्ष करायचं आहे. हा झाला की पहिली गोष्ट जी आपल्याला इंटरनेटवरती जास्त वेळ घालवण्यापासून करायची आहे. दुसरी जी गोष्ट आहे जे नको असणारे नोटिफिकेशन्स आहेत ते आपल्याला सर्वच्या सर्व बंद करून टाकायचे. तिसरी त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जिथं आपण काम करतो कामाच्या ठिकाणी मोबाईलचा शक्य तेवढाच वापर करा किंवा कामाच्या ठिकाणी मोबाईल फोनचा वापरच टाळा. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे म्हणजे झोपताना मोबाईल फोन दुसऱ्या रूममध्ये ठेवूनच झोपायला शिका. आशा करतो की आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.